एक वेळेस माणसं विसरतील पण प्राणी नाही. काही कामानिमित्त उमरखेडला गेले होते आणि आमची क्वार्टर्सला असलेलं हे कुत्रं, तिला आमची गाडी दिसली. ती गाडीजवळ पळत आली आणि 2 तास ती तिथेच थांबली. तिला बघून इतका आनंद झाला होता की काय सांगावं. त्याच्यानंतर गेलो होतो वाळकीवाडीला, जिथे आमच्या पप्पांचे अंत्यविधी केले होते. तिथे जाऊन पप्पांचं दर्शन घेतलं, पूजा वगैरे केली. तिथेच पप्पांचे आजी आजोबा, मोठे काका, पप्पा आणि चुलत आजोबा यांच्या सुद्धा समाधी आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि गाडीकडे निघालो. खूप जास्त आभाळ आलं होतं आणि त्याच्यामुळे पाऊस खूप जास्त झाला असता आणि चिखलामधून जाता येत नव्हतं. त्याच्यामुळे पटापट निघालो. आता गेलेली व्यक्ती तर काही वापस येऊ शकत नाही, पण त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या नेहमीच आपल्या सोबत राहतात आणि मला माहित आहे की पप्पा नेहमीच आशीर्वाद रूपी आमच्या चौघांच्या सुद्धा सोबत असतील. आयुष्य आहे ते असंच थांबत नाही आणि आता मम्मीची काळजी घेणं ही आमची प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे आता पुढचं जीवन जे आहे ते मम्मी सोबतच छान जगायचं. तर तिथून आता पुन्हा पुसदला येण्यासाठी निघालो आणि आम्ही मगाशी येताना हदगावमध्ये काही झाडं आम्हाला जी आहेत ती गुलाबाची वगैरे विकताना एक माणूस रस्त्याच्या कडेला दिसला होता. त्याच्यामुळे म्हटलं जाता जाता तिथे काही झाडं सुद्धा बघावी, पण तो थोडासा सुद्धा दर कमी करत नव्हता. खूपच जास्त त्याचे रेट होते. त्याच्यामुळे म्हटलं की पुसदमध्येच 2-3 ज्या नर्सरी आहेत तिथे आपण फिरून बघता येईल आणि काही झाडं विकत घेता येतील. त्याच्यामुळे एकही झाड न विकत घेता आम्ही येण्यासाठी निघालो आणि उमरखेड मधून जाता जाता एक तांदळाचं पोतं घेतलं आणि त्यानंतर पुन्हा पुसदला येण्यासाठी निघालो. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.